जीवन स्मरण जय जय राम, श्री गोरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आता आज धृतीचा विषय आहे. आधी धृती शब्द आपण समजावून घ्या. धृती शब्द ध्रुव पासून आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे. धारण करणे म्हणजे आपल्या ताब्यात ठेवणे असा त्याचा अर्थ आहे. धृत्या धारयते. धारयते म्हणजे धरून ठेवतो. एक साधी गोष्ट बघा, धारण करायला शक्ती लागते. कशी? स्थूलात तर लागतेच, सूक्ष्मात अधिक लागते. स्थूलात कशी? सांभाळून ठेवा म्हणतात. समजा तुम्ही ऑफिसमध्ये पगार घेतलात आणि घरी येतात आणि एखाद्याला कळलं खिशात पैसे आहेत. सांभाळून ठेवायला किती वेळ लागतो? श्रम लागतात ना, लक्ष लागतं, श्रम लागतात. त्याही पेक्षा जडाच्या दृष्टीनं समजा मोठं वजन आहे आणि ते धरून ठेव म्हणून सांगितलं, हात सरळ ठेवून धरून ठेव म्हणून सांगितलं, श्रम होतात ना. म्हणजे धृतीमध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या उलट मनाचं. तुमचे आईबाप तुम्हाला आठवतात चांगले आणि त्यांचे लहानपणी गेले असतील, पण 5-25 वर्ष सहवास झालेला आहे. त्यांचा विचार 5 मिनिटं 10 मिनिटं धरून ठेवा. धरून ठेवा. डोक्यामध्ये ठेवता येईल का? क्षणभर राहील, जाईल निघून. आपल्या विचाराच्या दृष्टीनं अमुक एक विचार मला पाहिजे तितका वेळ मी ठेवू शकेन असं जर कोणी म्हणाला तर तो योगी असला पाहिजे. आपण लक्षात ठेवा, नामाचा अनुभव आपल्याला आहेच. पोळ्या करायला सुरुवात करताना नामस्मरण सुरू, अर्धी पोळी लागते की काय आहे ना असा अनुभव आपला नाही. किती असे अनुभव की ज्याच्यामध्ये मला ते धरून ठेवता येत नाही, निसक्त लगेच नाम आपल्या हातात. म्हणजे धृती ही शक्तीची गोष्ट आहे. धरणं हे सामर्थ्याचं आहे. एखादं हे नाही का, जनावर असेल तुम्ही धरून ठेवलं तर शरीर लागतं, श्रम लागतात ना, सामर्थ्य लागतं ना. अगदी बुद्धीनंतर धृती सांगण्याचं कारण असं, बुद्धीनं ठरलं की माझ्या जीवनाचं ध्येय ईश्वर प्राप्ती आहे, भगवंताची प्राप्ती करून घेणं माझं ध्येय आहे, समाधान ठेवणं हे माझं ध्येय आहे. ध्येय ठरलं, त्या ध्येयाला आतमध्ये घट्ट धरून ठेवण्याला जी शक्ती लागते त्याचं नाव धृती. म्हणून बुद्धीनंतर धृती सांगितली. कोण मला सांगा असं आहे की ज्याला कळत नाही की हे करायला पाहिजे. प्रपंचात इतकं दुःख भोगलं, कटकट झाली, नको बाबा आता पुन्हा ये माझ्या मागल्या. का? बुद्धीला कळतं, पण आपल्या दुसरी माहिती आहे, 1000 वेळा चुका करून आपण सुधरत नाही. का सुधरत नाही? का बुद्धीला कळत नाही. रागावून 1000 वेळा नुकसान झालेलं माहिती आहे, तरी पण पुन्हा होतोच नाही का. आणि होतं काय, रात्रभर जागला, चोराची भीती, आणि पहाटे डुलकी आली, तेवढा चोरचोरी करून गेला, म्हणजे धारणा गेली नाही का. म्हणून श्लोक जो आहे तो फार मार्मिक आहे. गीतेचा श्लोक असा आहे, धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया. धृत्या धारयते, या शक्तीनं, धृती नावाच्या शक्तीनं या मन प्राण इंद्रियांच्या क्रिया हा धारण करतो. पुन्हा कशा? योगेना व्यभिचारिण्या. योगाचा अर्थ आहे तिच्यामध्ये, योगाची एक अवस्था आहे वृत्तीचा पार्थ सात्विकी. ही सात्विक वृत्ती म्हटलेलं आहे. योग म्हटला म्हणजे आपल्याकडे अष्टांग योग. अष्टांग योग म्हणजे काय?
तर योगाने जर भगवंताची प्राप्ती व्हायची असेल, समाधीची म्हणा, आत्मदर्शन म्हणा, तर त्याचे 8 अंग आहेत. त्या 8 अंगापेक्षा पैकी पहिली 5 बहिरंग आहेत, 3 अंतरंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार, ही 5 अंग बहिरंग आहेत आणि 3 अंतरंग आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे धृती. म्हणून योगिना, योगाचा अर्थ मुद्दाम घातलेला आहे तिथे. योगाचा संबंध आहे अव्यभिचारिण्य योगा, ते सांगतो आपल्याला. तेव्हा ही पार्श्वभूमी आपण ध्यानात ठेवा. परमार्थ का साधत नाही? धृती नाही. धृती नाही म्हणजे काय? सारखं मनाने ते धरून ठेवण्याची शक्ती माझ्यात नाही. आणि ती शक्ती येणं म्हणजे एक धारणा आहे. धारणा, ध्यान आणि समाधी. धारणेमध्ये मी एखादी गोष्ट माझ्या मनात धरून ठेवली आहे, माझी जाणीव आहे, त्या गोष्टीची जाणीव आहे, जगाची जाणीव आहे. माझं भान आहे, जगाचं भान आहे, आणि त्यात मी ती गोष्ट धारण करतोय. मी एखादा विचार, काळजी घ्या, एखादा काळजीने झपाटला आणि तो विचार सारखा माझ्या मनात आहे, तर ज्याची काळजी करतो ते जगाचं भान मला आहे. काळजी तर आहे आणि शिवाय मी काळजी करतो हे भान आहे. तिथे त्रिपुटी आहे, त्यांच्या भाषेत त्रिपुटी आहे. ध्यान, धारणा ठेवणारा, ज्याची धारणा करतो ते, आणि प्रत्यक्ष धारणा, हे तिन्ही आहे. ध्यानामध्ये जगाचा विसर आहे. मी आणि ज्या वस्तूचं ध्यान आहे तेवढंच, दोघंच. आणि समाधीमध्ये मी गेला फक्त ध्येय वस्तू. धारणा, ध्यान, समाधी हे प्रगतीपर दृश्याचा विलय आहे. इट्स अ प्रोग्रेसिव्ह एलिमिनेशन ऑफ द सेल्फ. धारणा, ध्यान, समाधी. किंवा धारणेशिवाय परमार्थच नाही. कोणी काही गप्पा ठोकू देऊ दे, धारणेतून जावंच लागेल. इंग्लिश मध्ये याला 3 शब्द आहेत. मेडिटेशन, कृष्णमूर्तींचा मेडिटेशनचा अर्थ कॉन्टेम्प्लेशनच आहे, पण तू त्यांनी स्वतः लावलेला. पण मेडिटेशन म्हणजे धारणा, कॉन्टेम्प्लेशन म्हणजे ध्यान, आणि एक्स्टसी म्हणजे समाधी. एक्स्टसीचा अर्थ असा आहे, एक म्हणजे आउट, स्टॅसी टू स्टँड. हा देहातून बाहेर गेला, देहभान विसरला की समाधी, एक्स्टसी. तेव्हा धृती ही बुद्धीला अतिशय आवश्यक, त्याशिवाय चालणारच नाही. आणि आपल्यामध्ये ती कमी आहे. धृती म्हणजे धैर्य किंवा धीर. धीर याचा अर्थ असतो, धीर म्हणजे बुद्धी. बुद्धी जिथे घट्ट बनते त्याचं नाव धीर. धीर धर, धीर धर. बर का, मी तुम्हाला चेष्टा करीत नाही, रामकृष्णांनी याचं उदाहरण दिले म्हणून सांगतो. एखाद्या माणसाला जोराने परसवायला लागली, शौचायला लागली, आणि पायखान्यात कोणतरी गेलेलं आहे संडास मध्ये, त्याला धीर धरावा लागतो ना. म्हणजे काय करतो? धरून ठेवतो, नाही का? हे शरीराच्या दृष्टीने जसं धरून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, तसं प्रसंग आलाय, दुःखाचा प्रसंग आलाय, आणि माझं मन दुःख करीत नाहीये, ती दुःख न करण्याची अवस्था टिकवून धरण्याचं नाव धारणा. आप समजे ना, समजलं ना, आपल्या ध्यानात आलं ना, की एखाद्या माणसाचा, बाईचा नवरा अत्यवस्थ आहे आणि डॉक्टर म्हणतो कठीण आहे. जर साधनी असेल तर सगळं औषध पाणी करील, पण दुःख करणार नाही. मेल्यावरती काय व्हायचं ते होऊ दे, आज दुःख करणार नाही. आपला आधीच हातपाय गळतात. हो, असं काय करतात? कल्पनेलाच हातपाय गळतात. असं झालं तर कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आलं तर काय होती? एवढीच हो, लाख रुपयाची एवढी आहे, काय व्हायचं? त्यांनी सांगितलं गोठवले सगळे पैसे तुमचे.
ठेवायचे बरं का, 10,000 रुपये ठेवायचे, बाकीचे गेले सगळे. कसंही बघा तुम्ही, ही किती आवश्यक गोष्ट आहे. धरती भगवंतांनी सांगितलेलं अतिशय मार्मिक आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं ते बघा आपण. माझं उत्तरात कशाला 6 दृष्टांत दिलेले आहे आणि मग पुढे योगाचं वर्णन आहे. एक एक दृष्टांत म्हणजे असं आहे, तो समजला की धारणेचं अंग कळेल बरोबर. स्वतः महायोगीच होते ते, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्यांनी इतकं वर्णन नाही करायचं तर कोणी करायचं. नुसत्या भक्ताला सुद्धा नाही करता येणार, त्याला योगीच पाहिजे तो करू शकतो. सुरुवात अशी आहे, तरी उदेली या दिनकरू चोरीसी थोके अंधकारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठती जेवी. 2 दृष्टांत आहेत या ओवीमध्ये. पहिला दृष्टांत असा आहे की म्हणाले रात्र झाली गेली आहे. आताचा काळ सगळ्यात निराळा बरं का, तरी चोऱ्या रात्रीच होतात बरं का. आहे बरं कसं हे डाके घालतात ना, हे सुद्धा रात्रीच डाका घालतो, दिवसात नाही. आता मुंबईची रचना जशी दिवसासून फ्लॅट फुटतात बरं का, ते जाऊ द्या, पण रात्र ही चोराची चांगली आहे, त्याला प्रकाश. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की रात्र आहे आणि चोऱ्या चाललेल्या आहेत, चोर चोऱ्या करताय. दिवस उघडला की अंधकार गेला, चोऱ्या थांबल्या. याचा अर्थ असा आहे की धारणेमध्ये दृश्यामधून जे मी सुख घेतो आहे त्याच्यावर माझा हक्क नाही, म्हणजे मी चोरीच करतो आहे, ते थांबत. धारणेमध्ये ते थांबत. म्हणजे काय होतं, सृष्टिक्रम असा आहे की आपल्या वाटेला जे सहज येतं ते आपल्याला योग्य असतं. आणि माणसाचा सगळा प्रयत्न जो आहे ते मला सहज जे मिळते त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा. म्हणून सगळे भानगडे याला स्पर्धा असं म्हणतात. शब्द फार गोड आहे, कॉम्पिटिशन. आणि स्पर्धेची गंमत अशी आहे, तुम्हाला 95च्या वर मार्क मिळाले तर ऍडमिशन, नाही तर कसं बघू. काय मला सांगा नाही का, ते शाळेतल्या सारखं आहे. त्या पहिली त्या दुसरीतल्या मुलांना बरं का, पहिल्या नंबरला किती 99, दुसऱ्या नंबरला किती 98, 97, म्हणजे ते 90च्या वरच सगळे. अरे वरच्या ह्याच्यामध्ये असं कसं शक्य आहे नाही का. मग बाकीचे भानगडी करून येतात ही गोष्ट सोडून द्या हो, परंतु आकलेनं मिळवणं काय स्पर्धा. स्पर्धा का, तर मला जे सहज सृष्टिक्रमानं मिळत आहे त्यामध्ये मला समाधान नाही, आणि त्यामध्ये समाधान ठेवणं हे धृतीचं लक्षण आहे. आपण असं समजू नका की बाबा बाकीच्याला पुष्कळ मिळालं आणि मला नाही मिळत आहे, पण सहज मी प्रामाणिकपणे काम करून मला जे मिळत आहे त्यामध्ये मन समाधान ठेवणं याला धृती लागते. तिथे स्पर्धेचं मूल्य. कृष्णमूर्तींनी या स्पर्धेबद्दल फार बोललेले आहेत आणि ही गोष्ट खरी आहे. पाश्चात्य देशामध्ये स्पर्धा म्हणजे काय, मी असं ऐकतो, आपल्याला काही इकडे नाही अजून, हे मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून असतात, मोठे अधिकारी वरचे, त्यांना आपली तीही टिकवावी लागते, नाही तर कमी पडलं की त्यांना पगार देऊन घरी बसवतात. गेले कारण दुसरा चांगला मनुष्य असतो काम करणारा, असं असतं. हिंदुस्थानात कसं झालं तर किती लोक घरी बसतील कोण आठवं, सगळेच असते हो नाही का. आधी मिनिस्टर लोकांना घरी बसवावं लागेल, मग बाकीचे नाही. मुद्दा सांगण्याचं काय आपल्याला की सूर्य उगवला असं म्हटलेलं आहे. सूर्य म्हणजे प्रकाश. ज्याला खरोखरच ध्येयाचा प्रकाश झाला त्या माणसाला असं सामर्थ्य येईल मनामध्ये की माझ्या प्रपंचाला एवढं पुरे आहे ना, हे सहज मिळत आहे ना, तो समाधानीच राहील, पुरे म्हणे. तिथे चोरी नाही. चोरी कोणची, की जे माझ्या हक्काचं नाही, जे माझं नाही ते मी मिळवण्याचा खटपट करणे किंवा मिळवणे याचं नाव चोरी आहे. आणि ही चोरी म्हणजे सांगितलं आपल्याला माझ्या प्रारब्धाने, समाज रचनेने किंवा एकंदर खटपटीनं
जे सहज मला मिळतंय त्यात मी तृप्त पाहिजे. परमार्थ पाहिजे आहे ना हे शिकावं लागेल, त्याशिवाय नाही. विचार करा, मला का साधत नाही? 18 अध्याय व्हायला आले, अजून मी आहे तिथेच आहे काय भानगडी? का साधत नाही हे आहे. बर, याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाल? हो, इतके लोक श्रीमंत होते, मी गरीब का राहावं? तुझं ध्येय काय आहे ठरव, नाही का? ज्ञानेश्वरी वाचताना आपली वादकक्षा काय आहे, आपला विषय काय आहे, तुला जे ध्येय पाहिजे त्याकरता हे करावं लागेल. म्हणजे असं की आपलं गमतीनं म्हणायचं, म्हणजे माझ्या बरोबरची ऑफिसची मुलगी तिला 50 साले आहे, मला 51 पाहिजे, हे जोपर्यंत तुम्हाला परमार्थ नाही. मग तुम्ही त्या सिद्धिविनायकाला जा, नाही तर गणपतीपुळ्याला जा, त्याला दे ना. हे ध्येय आहे. शरीराला, प्रपंचाला, आजारपणाला, लोकांमध्ये व्यवस्थित राहायला जेवढं जरूर आहे तेवढं पाहिजेच, मी असं म्हणत नाही. पण त्याच्या पलीकडे मी वागणं म्हणजे गुन्हा आहे, चोरी आहे. गुन्हा म्हणजे काय? चोरीच आहे. असं म्हणत नाही मी की तुम्ही गरीब राहा, पण गरिबीमध्ये माझं अनुसंधान टिकत नाही म्हणून मी श्रीमंत व्हावं ही जी वृत्ती आहे ती नसली पाहिजे. तुम्हाला हे पटायचं नाही मला माहितीच आहे, हो आय नो इट, मला खात्री आहे. पण माझी अक्कल नाहीच आहे, ते काय सांगतायत ते बघा. याच्यापेक्षा गरिबी असणं शक्य आहे का? ज्ञानेश्वर महाराजांची होती तशी. तुम्ही कल्पना करा, तशी परिस्थिती आली, ज्ञानेश्वरी वाचायची मुश्किल होईल, तर सांगायची गोटच जाऊ द्या. काय म्हणतात तुम्ही? म्हणजे भूक बळी मी समजू शकतो, अरे खायला अन्न नाही, तुम्ही खायला घ्या, ती गोष्ट खरी आहे. पण खाणं इतकं होतंय की वास होतोय पोटामध्ये, त्याला ही चोरीच आहे, अगदी चोरी या क्षमताने. हे पाहिजे आहे ना, तर धारणा म्हणजे जी शक्ती आहे आपली ती वाढवायची असेल तर ज्ञानाचा प्रकाश, ध्येयाचा प्रकाश दिनकर उगवल्यानंतर तुम्हाला ते करावंच लागेल. पहिली गोष्ट. दुसरी असं आहे, राजाज्ञा अव्यवहारू कुंठलीचे. काय सुरेख आहे बघा. बुद्धीला धृतीची जोड पाहिजे आहे ना. राजाज्ञा काय करते? राजाज्ञा म्हणजे की नाही, गव्हर्नमेंटने काहीतरी ऑर्डर काढली, ऑर्डिनन्स काढतात ना, ऑर्डिनन्स. बांधकाम बंद म्हणजे सगळं बंद होतं, दुर्व्यवहार जो असतो तो बंद होतो. इथे राजाज्ञा कोणची? बुद्धीला राजा म्हटलेला आहे. समर्थांनी दासबोधामध्ये 16व्या अध्यायामध्ये दशकामध्ये कोडी घातलेली आहे. विवेके तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा. म्हणजे एक गृहस्थ त्यांचं नाव राजा आहे. काय राजा हो कसं काय आहे? आणि म्हणाले दुसरा विवेकानं राजा आहे. म्हणजे बुद्धीला त्यांनी राजा म्हटलेलं आहे. मी आपल्याला मागे सांगितलेलं आठवत असेल, आम्हाला सवयच येते दरवर्षी तेच ते सांगायचं बरं का, म्हणून सांगतो. तुम्ही विसरताही बरं. त्यात म्हातारे लोक परमार्थ ऐकायला फार येतात, त्यांचं बरंच असतं नाही का. म्हणजे आपण काय मागच्या रविवारचं काय झालं ते लक्षातच राहत नाही. बरं आहे. युरोपमध्ये प्लॉटिनस नावाचा एक विचारवंत होऊन गेला. हा रोमन राज्यामध्ये होता, रोम मध्ये जाऊन राहिला. जन्मला इजिप्त मध्ये आणि संन्यासासारखा राहील. कमी खायचा, कमी जेवायचा, कपडे अगदी बेताने घालायचा, ब्रह्मचारी राहिला. आश्रमासारखा होता, समाधी लावून बसायचा. आणि राजा आणि राणी दोघीही त्याचे अत्यंत भजनी होते. त्यांनी काही लिहिलेलं नाही, पण आयुष्याच्या उत्तर काळी त्याचा एक शिष्य होता पॉर्फिरी नावाचा, हा जीव माणूस. त्याने त्याची जी वचनं ती लिहून घेतली त्याच्याकडून आणि त्याचे असे 9 लहान भाग करून छापले. त्याला इनिट जसं म्हणतात. या प्लॉटिनसचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, रिझन इज किंग. माणसामध्ये राजा कोण आहे? बुद्धी ही राजा आहे. तेव्हा सात्विक बुद्धी ही राजा आहे. जर असेल समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे विवेक तर ही आज्ञा करते, त्या अंक करायला पाहिजे.
ही राजाज्ञा. तर या राजाज्ञेमध्ये जसा वाईट व्यवहार राज्यातला बंद पडतो, तसा आमच्या देहामधल्या राज्य संस्थेमध्ये बुद्धी राजाज्ञा करून सुद्धा त्याचा परिणाम होत नाही याचं कारण धृती नाही. आणि जे सामर्थ्य त्या राजाज्ञेला असतं ते सामर्थ्य म्हणजे धृती आहे. काय दृष्टांत अप्रतिम आहे. म्हणजे म्हणाले तुमची बुद्धी सांगते आहे, पण मागच्या रविवारी सांगितलं ना, घरातली म्हातारी असावी एखादी, आणखी खरं ते सांगते पण तिच्या कोणीच महत्व देत नाही, बडबड करते गप्प बसते आपली. तशी आमची सत्वबुद्धी सांगते काय करायला पाहिजे, काय प्रपंचात कसं वागायला पाहिजे, पण धृती नसल्यामुळे माझ्या आचरणात येत नाही, माझा दुर्व्यवहार थांबत नाही. म्हणून म्हणाले राजाज्ञा अव्यवहारू कुंठली जेरी. मला फार गमत वाटते, 18 वर्षाचा मुलगा आपल्या जीवनाचं कसं विश्लेषण करतोय बघा. तुमच्या आमच्या जीवनात आपल्याला कळत नाही काय चाललंय ते, किती बुद्धी सांगते आपल्याला. उदाहरण घ्या, उदाहरण म्हणून घ्यायचं की अगदी एकुलता एक मुलगा आणि व्यसनी झाला आणि बापाला म्हणतो तुम्हाला कळत नाही माझ्याशी कसं वागावं, बरं का. तरी पण मुलगा आजारी पडल्यानंतर जीव खाली वरती होतो. जो मुलगा बापाला बाप म्हणायला तयार नाही, तो अध्यात्मदृष्ट्या माझा नाही असं बुद्धीला पटवून सुद्धा पुन्हा मनावरती परिणाम होते. याचं कारण असं धृती नाही. ज्या बुद्धीला हे पार्श्वभूमी पाहिजे की तू म्हणतोस ते करा, तुम्हीच विचार करा, इथे कळत नाही असं कुणी आहे का? ज्ञानेश्वर महाराजच कशाला सांगायला पाहिजे, नाही का? सगळं आपल्याला समजतंय, पण त्याला लागणारं जे बल आहे ते माझ्या अंगी नाही का? का बल नाही? कारण माझ्या अंगी धृती नाही, धारणा शक्ती नाही. म्हणून म्हणाले बुद्धीला धृतीची जोड या करता पाहिजे. तिसरा दृष्टांत घ्या, नाना पवनाचा साठू वाजलिनी या नीटू अंगेसी बोभाटू सांडिती मेघ. काय ती इनर लाईफ ज्याला म्हणतात आपलं जीवन. म्हणाले आकाशात ढग साचले आहे आणि पाऊस पडेल की काय, अंधार झालाय आणि वारा सुटला, वेगानं वारा सुटला, ते मेघ छिन्न विछिन्न होऊन जातात. त्यांची जी गर्जना चाललेली असते ती गर्जना थांबून जाते, कारण एकमेकावर आपणतात त्यांनी गडगडाट होतो, सगळं नाही सो. माणसाच्या अंतरंगाला चित्ताकाश असं म्हणतात. त्या चित्ताकाशामध्ये अज्ञानाचे ढग सगळे जमलेले आहेत, कल्पनांचे सगळे ढग जमलेले आहेत. हे ढग गडगडाट करतात, तरी पाऊस पडतच नाही, पण नाना तऱ्हेने याला छळतात, त्रास देतात. तुम्ही खरंच कळा, आपल्या डोक्यात जे कल्पना चालतात त्याचा विचार केला तर काय म्हणजे आश्चर्य वाटेल. नाटककार कादंबरीकार काय कल्पना करतात, अशा कल्पना आपल्या चालतात, होय ना? या कल्पना माणसाला सत्यापासून दूर करतात. पण कल्पना आणि सत्य याच्यामध्ये 2 ध्रुवाचं अंतर आहे, बरं? तेव्हा या कल्पना नाहीशा करायला कारण असेल तर धृती आहे. कशी जोराचा वारा सुटल्यावर ते छिन्न भिन्न झाले, नाहीसे झाले, त्यांच्या गडगडाट नाहीसे, आकाश स्वच्छ झाले. तसं या चित्ताकाशामध्ये या भरमसाठ देहबुद्धीच्या ज्या कल्पना आहेत, या सर्व कल्पना नाहीशा करायला कारण असेल तर धृती आहे. आता धृती म्हणजे काय? धरून ठेवणं. देव आहे कोणाला माहिती नाही. तुम्हाला खरं सांगू का, नास्तिक तर जन्माला आलाच नाही. कारण जो दुसऱ्यावर कशावर तरी विश्वास ठेवतो तो आस्तिकच. म्हणजे उदाहरण घ्या, तो रॉबर्ट इंगरसोल म्हणून एक अमेरिकन होऊन गेला, तो नास्तिक म्हणून मोठा प्रसिद्ध होता. तो एकदा आजारी पडला, आजारी पुन्हा डॉक्टरची वाट बघू लागला. तेव्हा त्याला एकाने विचारलं, डॉक्टरची का वाट पाहतो? अरे औषध देऊन मला बरं करेल तो. म्हणजे तू पूर्ण नाहीसच, डॉक्टरवरती अवलंबून आहेसच,
म्हणजे डॉक्टरचं अस्तित्व तू मानतोसच, मग देवाचं अस्तित्व न मानण्यात काय शहाणपणा आहे? म्हणून खरा नास्तिक जन्माला आलाच नाही. खरा नास्तिक म्हणजे मी तेवढा खरा असं कोणीच नाही. आस्तिक त्या मानाने जरा जास्त जन्माला आले, पण खरा आस्तिक मात्र दुर्मिळ आहे. बरं का? नाही म्हणतो कोण? देव आहे म्हणतोच ना. आहे म्हणतो देव, कोण नाही म्हणतोय? पण वेळ प्रसंगी खरं वाटतं का मला सांगा देव आहे? एका माणसाने मला फार बरोबर सांगितलं, अगदी मला घेण्यास अंधेरीवर राहत असत. ते रेल्वेमध्ये अधिकारी होते. नाथ भागवताचा विषय चाललेला होता, तेव्हा त्याच्यामध्ये एक ते भिक्षू गीत म्हणून आहे, त्याचं ते चाललेलं होतं. असा विषय निघाला, ईश्वरावर निष्ठा पाहिजे म्हणजे सुख दुःख माणूस सोसतो वगैरे वगैरे. तेव्हा निरूपण झाल्यानंतर जायची घाई आहे, म्हणाले मला जायला पाहिजे. बरं का? का म्हणलं बुवा? बायको म्हणले पॅरेलिसिसने आजारी आहे, तिला अर्धांग झालेला आहे, आणि म्हणले मुलगा बिलगा काही इथं कोणी नाही. तेव्हा मी म्हणले बाहेर कुलूप लावून आलेलो आहे. बरं का? ते म्हणले आता जाऊन पाहिलं पाहिजे तिची अवस्था काय, सांगून आलोय म्हणले तिला. तर मी सहज काय म्हटलं की म्हणलं घाई काय, आता आहे आजारी आहे माहिती आहे ना की, आणि सहज म्हणजे आपल्या वेळासाठी बोललो आहे म्हटलं पांडुरंगावर विश्वास आहे, तो पाहिल. बरं का? तर ते काय म्हणाले, तुम्ही म्हणताय खरं आहे, पण माझ्या पांडुरंगाला कुलूप उडून जात आहे की नाही कोण बायको जास्त खाली आहे म्हणजे माझ्या. हो, त्यांनी बरोबर सांगितलं, कुलूप लावलेलं आहे, तो कुलूप उडून जाईल की नाही कोणा ठेव, बायको माझी जास्त खाली आहे. मी म्हटलं तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्हाला पुरस्कार द्यायला पाहिजे, बक्षीस द्यायला पाहिजे. हा, किती खरं आहे. आपण आस्तिक म्हणतो, खरे आस्तिक आहोत का आपण? आपण खरे आस्तिक नाही, ही शंकाच नाही. मग खरे आस्तिक नसल्यामुळे आपल्या मीच्या ज्या कल्पना आहेत त्यांनी आपलं डोकं भरून गेलेलं आहे. तुम्ही बघा, काळाच्या कक्षेमध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कल्पना चालणारच, आणि कल्पना म्हणजे भविष्यकाळ. बरं का? अहो, आणि त्याच्याकरता की नाही किती सोयी समाजात आहेत. इन्शुरन्स आहे, मुलांच्या शिक्षणाची सोय आहे, सगळं काय आहे. का करतो? 20 वर्षांनी 15 वर्षांनी अमको येईल तमको येईल, 5,000 ते 10,000 होतील अमको येईल, सगळ्या कल्पनाच ना. ते होत नाहीत असं नाही, ते होईल आहे, ते बरोबर आहे, पण या सगळ्या कल्पना प्रपंच कल्पनेशिवाय चालूच शकणार नाही. ज्याची कल्पना थांबली ना तो एक लहान मुलासारखं तरी नाही, ते वेड्यासारखं तरी. कसं लहान मुल कशाला कल्पना करताय? मी तुम्हाला इथे गंमत सांगितलं ना, एक पोरगा होता, पहिलीमध्ये पोरगा पेपर लिहिल्यावर घरी आणला. लिहिल्यावर कशाला? दाखवायला आणला म्हणलं घरी. अरे त्या मास्तरला दाखवलं पाहिजे, तू घरी येऊन काय करतोय? ते म्हणले त्याला म्हटलं अरे ते मास्तरला तपासायला द्यायला पाहिजे, तो मार्क देईल. ते काय म्हणाला, तुम्ही द्या मार्क. म्हणजे त्याला कल्पनाच नाही, परीक्षा ही काय आहे याची कल्पनाच नाही. मानवी जीवन कल्पनेशिवाय चालूच शकत नाही, आपण ध्यानात ठेवा. आणि ईश्वराची सुद्धा आपण सगळी कल्पना करतो. अगदी तो असा असेल तर तसा असेल, असा नसेल आणि तसा नाही, सगळं कल्पना सगळ्या. म्हणजे या कल्पना ज्ञानेश्वर महाराजांच्या मते या आकाशाचे ढग आहेत, या चित्ताकाशामध्ये सगळे असे ढग भरलेले आहेत. त्यांना नाहीस करणार असेल ती धृती आहे आणि तो वारा आहे. छिन्न विच्छिन्न करून टाकतो, गडगडाट थांबतो. ज्याला धृती आहे ना, संपलं. मला एक उदाहरण आठवतं. लोकमान्य सिंहगडावर गेले होते, शिवाजीच्या उत्सवाकरता गेले होते, आणि त्यांना तार आली की तुमचा मुलगा अत्यावस्था आहे अशी तार आली. त्यांनी खिशात ठेवून दिली. 2 दिवस उत्सव झाला आणि तिसऱ्या दिवशी काढली. काय वाचली सुद्धा नाही, तिसऱ्या दिवशी काढली आणि म्हणले आता जायला पाहिजे म्हणले. बरं का? तर त्याने विचारलं अहो तुम्ही 2 दिवस थांबलात कसे? ते म्हणजे व्हायचे ते होणारच आहे, मी तार वाचून काय करू म्हणाले. हो
आणि तुमची आमची नाही, मी जायचं मला टेलिफोन करा बरं का, काय तो आधीच व्यवस्था करून ठेवतो काय आहे ती. बघा भीती म्हणजे काय चीज असते, काय कळत नसेल का? पण जातसे ध्रुव मृत्यू ही खात्रीच, पुढची नसेल ध्रुव जन्म ध्रुव पुन्हा तो येतोय, पण जातसी ध्रुव मृत्यू. मरे त्याचा दुसऱ्या श्लोक आहे ना, अरे आहे घडणारच आहे, घडणारच मी काय करणार आहे ही धृती. तसं करावं असं माझं म्हणणं नाही, तुमची लक्षात घ्या तुम्ही. आपण असं करावं असं नाही, पण एवढं करायला काय हरकत आहे? कुणी आजारी आहे, सगळी व्यवस्था करावी, 10 डॉक्टर आणा, हे करा आणि मग स्वस्तानी जावं. मग कल्पना का? जी व्यवहारानं व्यवस्था करणं शक्य आहे ती केल्यानंतर मग पुन्हा का हे परमार्थाला आवश्यक की मग असं करावं की सगळी व्यवस्था झाल्यानंतर शांतपणे जप करावा. तुम्ही बघा, अहो संध्याकाळी लग्नाला जायचं असेल आणि आता जपायला बसला तर काय काय करायला पाहिजे? जप करतो. हा काय परमार्थ मला कळत नाही. आहे ना खरं असं. मग काय व्हायचं मागच्या वर्षी, आता मला माहिती नाही.